अशोक दोडी यांची कार गुजरातमधील बंद खाणीमध्ये सापडलेली आहे। पालघर पोलीस घटनास्थळी सध्या दाखल झाले आहेत। धोंडी यांची कार पाण्यातून आता बाहेर काढली जाणार आहे। अशोक धोंडी यांचा घातपात झाला असण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। धोंडी हे शिंदेंच्या शिवसेनेचे पालघरचे पदाधिकारी आहेत। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून ते बेपत्ता होते आणि त्यांची ही कार सध्या सापडली असल्याची माहिती मिळते। गुजरातमधील बंद खाणीमध्ये ही कार सापडलेली आहे। पालघर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मिळते, ती आपण दृश्य सुद्धा पाहतोय। धोंडी यांची कार पाण्यातून बाहेर काढली जाणार आहे आणि अशोक धोंडी यांचा घातपात झाला अशी शक्यता सध्या वर्तवली जाते। ही जेव्हा कार बाहेर काढली जाईल त्यातून काय नवीन माहिती समोर येते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। गेल्या 12 दिवसापासून शिवसेना शिंदे गटाचे डहाणूचे पदाधिकारी अशोक धोडी यांचं अपहरण झालं आणि त्यानंतर त्यांचा घातपात झाल्याचा संशय जो होता व्यक्त केला जातोय। सध्या पालघर पोलिसांकडून 8 ज्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम आहेत त्या तैनात करण्यात आल्यात आणि सर्वच दगडखाणी असतील, त्याचबरोबर इतर ठिकाणी जो आहे तो तपास सुरू होता। मात्र आता गुजरातच्या सरीगाम येथील ही जी बंद दगडखाना आहे, याच दगडखानीमध्ये ब्रिझा कार जी आहे ती आढळून आली आहे। एका सीसीटीव्ही मधून ही ब्रिझा कार या ठिकाणी आल्याची माहिती जी आहे त्या पोलिसांनी मिळाल्यानंतर याच दगडखानीमध्ये पोलिसांकडून गोताखोर जे आहेत ते आता पाण्यामध्ये उतरवण्यात आले। साधारणतः 30 फूट खोल अंतरामध्ये ती ब्रिझा कार आढळून आल्याची माहिती जी आहे त्या गोताखोरांकडून मिळालेली आहे। एकंदरीत बघितलं तर सध्या या प्रकरणाचा तपास जो आहे तो पोलिसांकडून मोठ्या गतीने सुरू असलेला पाहायला मिळतोय। अजूनही या गुन्ह्यातील 5 आरोपी जे आहेत ते फरार आहेत, तर 4 आरोपींना काल डहाणू न्यायालयाकडून पोलीस कोठडी जी आहे ती 7 दिवसांची सुनावण्यात आलेली आहे। सध्या या फरार आरोपींचा शोध जो आहे तो पालघर पोलिसांनी घेताना पाहायला मिळत आहेत। पुढारी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट बाबा गुंजाळसह जितेंद्र पाटील, पुढारी न्यूज, पालघर।